जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो. अ, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे तुषार सिंचन त्यासोबतच ठिबक सिंचन या घटकांसाठी निवड झाल्यानंतर महाडीबीटी अंतर्गत या योजनांचा लाभ दिला जातो. तर पुढील लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर पुढील प्रोसेसमध्ये जसं की कोटेशन अपलोड करायच्या वेळेस त्यासोबतच जी-एस-टी बिल अपलोड करायचे म्हणजे पूर्ण प्रक्रियेमध्ये नेमके कुठली कागदपत्रे लागतात या योजनेसाठी, योजनेचा लाभ घेण्यासाठी, ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर यामध्ये तुम्ही बघू शकता तुषार त्यासोबतच ठिबक सिंचन या घटकांसाठी निवड झाल्यानंतर अपलोड करायची कागदपत्रे हे कृषी विभागांतर्गत महाडीबीटी शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अनिवार्य कागदपत्रे. म्हणजे जे कागदपत्र आवश्यक आहात म्हणजे अपलोड करावीच लागणार आहेत तुम्हाला, जरी तुमचं खातं संयुक्त असेल किंवा वैयक्तिक असेल. तर इथं सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे हमीपत्र लागणार आहे. त्यासोबतच लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरची पुढची प्रोसेस सांगतो मी. हमीपत्र अपलोड करायचं तुम्हाला. त्यासोबतच सूक्ष्म सिंचन दरपत्रक म्हणजेच कोटेशन अपलोड करायचं आहे आणि बँक पासबुक हे आहेत कंपल्सरी डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्हाला. त्यासोबतच आवश्यक असलेले कागदपत्र म्हणजे जे अनिवार्य नसतील पण एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत हे कागदपत्रे सुद्धा तुम्हाला लागणार आहेत केव्हा तर ते सांगतो तुम्हाला. जर तुमचं खातं जर महाडीबीटीचं संयुक्त खातेदार म्हणून तुम्ही जर ओपन केलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला संमतीपत्र लागणार आहे जर संयुक्त खाते असले तर. आणि त्यासोबत म्हणजे जॉईंट. आणि त्यासोबतच जर तुम्ही ओपन व्यतिरिक्त जनरल व्यतिरिक्त इतर कास्टमध्ये जे आरक्षण मिळतं, जे जातीप्रमाणे जे आरक्षण जाहीर केलेलं आहे महाडीबीटीनं, त्यामध्ये तुम्ही जर जातीमधून या कास्टमधून तुम्ही जर अप्लाय केलेले असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार आहे. आणि त्यासोबतच हे झालं दुसरी अट. म्हणजे हे अपवादात्मक परिस्थितीत आहेत. जर ओपनमध्ये असेल तर याच्यामधलं कुठलंही आणि संयुक्त खातेदार नसतील तर यात आवश्यक असेल तर जे लिस्टमध्ये कागदपत्रे आहेत त्याच्यापैकी कुठलंही लागणार नाही आहे. जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल तर जात वैध प्रमाणपत्र लागेल. तुम्ही जॉईंटमधून फॉर्म भरत असाल तर पहिलं डॉक्युमेंट लागेल संयुक्त खातेदारचं संमतीपत्र. अशा प्रकारे हे जर तरच्या परिस्थितीत हे डॉक्युमेंट लागतील. आणि त्यासोबतच सिंचन स्त्रोत स्वयंघोषणापत्र. अशा प्रकारे हे जर कास्टमधून भरत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कंपल्सरी. अशा प्रकारे डॉक्युमेंट होते तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन या घटकांसाठी निवड झाल्यानंतर. आणि सर्वसाधारण मधून जर भरलेलं असाल तुम्हाला तर, आणि जर वैयक्तिक शेतकरी म्हणून भरलेलं असेल तर यात दुसऱ्या रकान्यातले जे 3 डॉक्युमेंट आहेत त्याच्यामधलं कुठलंही लागणार नाहीये तुम्हाला. अशा प्रकारे माहिती होती कागदपत्रे अपलोड करण्याची. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.